वडिलांना माझं इंटरनॅशनल साठी म्हणजे ट्रायल दिल्या होत्या. पहिल्यांदा 2019 मध्ये ट्रायल दिल्या, तेव्हा माझ्या मम्मीला कॅन्सर झाल्यामुळे मी जाऊ नाही शकली. तर मग मी माझी जिद्द नाही ठेवली, माझं सिलेक्शन झालं होतं, पण मी म्हणलं मी इंडिया परत खेळेल पण आई परत नाही भेटणार. आता जेव्हा मला इंटरनॅशनल खेळली तेव्हा पण म्हणजे खूप लोक घरी आले. जे लोक माझ्या वडिलांना बोलत होते ना की पाठवू नका, तेच अगोदर वडिलांना वडिलांचा सत्कार करण्यासाठी येत होते. रानात पण कामं केलेत. जेव्हा आईला कॅन्सर होता, वडील तर ट्रॅक्टर चालवत होते आणि पंचायतच्या मध्ये घर भागत नव्हता आईचा खर्च वगैरे, आणि त्यावेळेस कोणी साथ देत नाही. असला आजार असल्यामुळे कोणी साथ दिलं नाही. तर मग आम्ही पप्पाने आणि मी स्वतः काम करून आईचा सगळा इलाज केला आणि आज आई आमची सुखरूप आहे. तेच म्हणजे मला आशीर्वाद त्यांचाच आहे सगळा. नमस्कार मित्रांनो, मी मच्छिंद्र टिंगरे. खरं तर आज मी तुम्हाला पहिल्या फ्रेम मध्ये दिसत नाही. तुम्हाला जे दिसतंय हे जे घर आहे, हे घर मी आज तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. पत्र्याचं घर आहे, एकदम साधं सिंपल छोटे खाणी, एक सर्वसामान्य कुटुंबातलं. म्हणजे अलीकडच्या काळात जे बदलतं या देशाचं अर्थकारण आणि बदलत्या सगळ्या गोष्टी, विज्ञान, त्या दृष्टीनं एका सर्वसामान्य नव्हे तर एका गरीब कुटुंबाचं हे घर आहे. तर ज्यावेळेस ह्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करता त्यावेळेस या घरात ज्यावेळेस आतमध्ये येता त्यावेळेस आत आल्या आल्या तुम्हाला अशा प्रकारे या भिंतींवरती आणि इथं असलेल्या एका कपाटावरती अनेक ट्रॉफी तुम्हाला दिसतील. आणि अर्थात ट्रॉफी म्हटलं की तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की हे जी बक्षीस आहेत ती एका खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या एका जिद्दी तरुणीच्या विजयाच्या ह्या सगळ्या खुणा आहेत. माझ्या हातात ही जी ट्रॉफी बघताय तुम्ही, ही महाराष्ट्र सरकारच्या सर्वात मोठ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची ही ट्रॉफी आहे. आणि त्याच्यावरचं जर तुम्ही नाव वाचलं तर याच्यावरती नाव आहे रेखा धनगर. आता अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की रेखा धनगर हिच्या घरी मी आलेलो आहे आणि तिचं हे अतिशय सामान्य घर. खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, ह्या ट्रॉफ्या ठेवायला जागा नाहीये. दुसरी गोष्ट, मी आता इंटरव्ह्यू घेणार आहे, इथं स्पेस कसा ऍडजस्ट करायचा याच्यावरती आम्ही खूप वेळ चर्चा केली. कारण इंटरव्ह्यू घेताना सुद्धा बसायला आपल्याला कुठं पाहिजे. सांगायचं काय की महाराष्ट्रातली अशी अनेक घरं आहेत की या सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये खूप मोठी मोठी टॅलेंट दडलेली आहेत. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जो एका राज्याचा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो, त्या पुरस्काराचं मानकरी होणं ही सोपी गोष्ट नसते. अर्थात जिद्द आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते कष्ट. तर अशाच या रेखा धनगर या तरुणीशी आपण आज संवाद साधणार आहोत. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारापर्यंतचा नेमका प्रवास किती आव्हानात्मक होता आणि नेमकं ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय काय घडलं हे सगळं तिच्याच तोंडून आपण जाणून घेणार आहोत. तर चला, आजची मुलाखत रेखा धनगर हिच्यासोबत. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर रेखा धनगर आहे. खरं तर सुरुवातीला अभिनंदन आहे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे, त्याच्याबद्दल सुरुवातीला आमच्याकडून तुमचं अभिनंदन आहे, स्वागत आहे आजच्या या मुलाखतीमध्ये. मित्रांनो, एक थरारक प्रसंग जाणून घेत असताना आपण त्यांची ओळख करून देणं अगोदर आपलं कर्तव्य आहे. रेखा धनगर ह्या मूळच्या खानदेशच्या आहेत. अर्थात नंदुरबार, धुळे, जळगाव हा जो पट्टा आहे आपण त्याला खानदेश म्हणून ओळखतो, तर त्या भागातून येतात. परंतु राज्याचा सर्वोच्च जो पुरस्कार आहे शिवछत्रपती पुरस्कार हा मिळवत असतानाचा सर्व प्रवास आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं सुरुवातीला. नमस्कार. मला अगदी सुरुवात करायची, हा इंटरव्ह्यू आपण एक इंटरव्ह्यू म्हणून नाही तर एक मोकळं ढाकळं बोलणं जे आपल्याला लोकांशी शेअर करता येईल. इंटरव्ह्यू का घ्यायचा असतो एखाद्या सक्सेस व्यक्तीचा, तर ह्याचं सगळ्यात मोठं कारण असतं की तुमच्याकडून प्रेरणा मिळत असते. गरिबाच्या लोकांना, गरिबाच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस वाटतं की माझ्या परिस्थितीमुळं मला काही साध्य होईल का नाही, मला एखादा अधिकारी होता येईल का नाही, मला माझ्या जी आवड आहे त्या क्षेत्रात मला करिअर करता येईल का नाही, असे जे प्रश्न असतात, त्यावेळेस तुमच्यासारख्यांची मुलाखत बघितल्याच्या नंतर त्यांना प्रेरणा मिळत असते. म्हणून हा मुलाखतीचा अट्टहास.
मला सुरुवातीलाच हा प्रश्न विचारायचा आहे, रेखा धनगर ह्या नावाची ओळख आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये, त्यावेळेस मूळ जे तुमचं कुटुंब आहे खानदेशामध्ये, काय पार्श्वभूमी आहे सगळी? माझं गाव आहे वाघळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. या ग्रामीण भागातून आलेले मी एक खेळाडू आहे. माझं बालपण हे वाघळी गावातच झालं. तिथून माझा प्रवास कॉलेजला जाताना चाळीसगाव ह्या ठिकाणी झाला. मग मी खेळत खेळत गेली आणि म्हणजे मला खेळण्याची लहानपणापासून आवड होती. आणि ह्या सगळ्या याच्या मागे माझ्या वडिलांचा जास्त मोठा वाटा आहे. पण ते ह्या जगात नाही आता. पण ते ज्यांनी म्हणजे जेव्हा हा पुरस्कार मला जाहीर झाला तेव्हा ते राहिला असतं तर सगळ्यात जास्त त्यांनाच आनंद झाला असता. वडील ट्रॅक्टर चालक होते, परंतु वडील कितव्या वर्षी, म्हणजे तू किती वयाचे असताना त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणजे कशामुळे झालं हे सगळं काय? वडील आता म्हणजे 1 वर्ष झाला. म्हणजे त्यांनी माझ्या अगोदर ते लॉकडाऊन मध्ये खूप आजारी होते, पण तेव्हा माझं लग्न बाकी होतं. तेव्हा ते म्हणजे डॉक्टरने नाही सांगितलं होतं तरी ते म्हणजे बरे झाले त्या आजारातून. आणि आता माझं लग्न झालं, माझा संसार चांगला झाला, त्यांना आनंद झाला. आणि त्याच्यानंतर अचानक 2 दिवस आजारी पडले आणि त्यांचं असली घटना झाली. बर, आता तुझा जो गाव आहे किंवा तू ज्या जिल्ह्यातून येते, बेसबॉल हा अजून पण तसा सर्व परिचित खेळ नाहीये, मग तिकडे ह्या बेसबॉलची कशी ओळख झाली? तिथं माझे गुरु आहेत अजय देशमुख सर, हे तिथं त्यांनी चाळीसगाव मध्ये म्हणजे चांगला प्रसार केलाय बेसबॉलचा. म्हणजे त्यांनी 90% मुलं आज जॉबला आहेत बेसबॉलचे. कारण की दरवर्षी आम्हाला स्टेटला 14, 17, 19 ला प्लेस असते आणि त्या आधारित मुलं पोलीस भरतीचा अभ्यास करतात आणि पोलीस होतात. तर माझ्या गुरूंनी जे आज केलंय बेसबॉल साठी ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आज. आणि तसंच ग्राउंडवर मुली नव्हत्या, पण त्यांनी एका मुलासारखं मुलांमध्ये माझी प्रॅक्टिस करून घेतली. त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी गट्स बघितले म्हणून त्यांनी मला कंटिन्यू मुलीसारखं जीव लावला. आणि आज काही श्रेय तर गुरूंमुळे पण आहे. त्यांनी मला माझ्या परिस्थितीत माझा कधीच जाणीव दिली नाही आणि सगळं त्यांनी मला खर्चापासनं, भाड्याच्या पैशापासनं, फी असेल मॅचेसची, सगळं सरांनी केले. माझी पहिली मॅच कधी खेळली होतीस? पहिली मॅच किंवा बेसबॉल मध्ये ज्यावेळेस पहिलं यश मिळालं होतं, शालेय जीवनातलं असेल किंवा महाविद्यालयीन जीवनातलं असेल? मला जेव्हा मी सरांकडे कॉलेजला गेली नंतर मी सरांना सांगितले की मला खेळायची आवड आहे, तर सर म्हणले बेसबॉलला. मग मी बेसबॉलला खेळायला गेली आणि आमची टीम जिल्ह्याला हरली, पण तिथून सिलेक्शन ट्रायल देता येतं ना. मग सरांनी मला सिलेक्शन ट्रायलला उतरवलं, मग स्टेटला सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर माझं नॅशनल साठी सिलेक्शन झालं. आणि तेव्हा मला बेसबॉल हा गेम ऍक्च्युअली कळत पण नव्हता. पण सरांनी मला सांगितलं की तू नॅशनलला जाऊन आता तुला प्रूव्ह करून दाखवायचंय की तू नॅशनल प्लेअर आहे. तर मग माझी गोवा इथं पहिली नॅशनल झाली, गोव्यामध्ये फोंडा इथं. तर सगळे म्हणजे मला गेम कळत होता, पण कसं खेळायचं, कुठं खेळायचं म्हणजे भीती होती. पहिल्यांदा मी ग्रामीण भागातून असल्यामुळे मला भीती होती. आई वडिलांना मी कधी कधी सोडले नाही. मी मॅचेसला जाताना मी खूप रडली, कारण की आई वडिलांना सोडून मी कधीच गेले नाही आणि माझा प्रवास पहिला होता. मग मी तिथं मॅचेसला खेळताना खूप म्हणजे मेहनतीने आणि जिद्दीने खेळली आणि गेम कसा आहे काय आहे सगळं शिकून आली. तिथून नंतर मी माझी जिद्द ठेवली की आता आपल्याला बेसबॉल मध्येच करिअर करायचंय. बर म्हणजे जी पहिली नॅशनल झाली तिथून आणखीन चालना मिळाली. ज्यावेळेस आपलं दिवसेंदिवस आधी जिल्ह्याला आपण सिलेक्ट होतो, नंतर स्टेटला होतो, ज्यावेळेस आपलं नॅशनल साठी सिलेक्शन झालं किंवा आपण आता भारतीय संघातून खेळणार आहे, त्या प्रवासामध्ये कोणाकोणाचं मोलाचं सहकार्य लाभलं होतं? आता माझं तर मी पहिला स्टेट खेळत गेली. स्टेट खेळताना जिल्हा खेळत विभागात अजय देशमुख सर, निलेश गाडवे सर यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी मला सगळं काही बेसबॉल मध्ये शिकवलं आणि कधीही काही खर्च असत तर ते बघत होते. त्याच्यामुळे मला आणि घरून पाठिंबा वडिलांचा असल्यामुळे मला कुठंच भेट नाही. तर गल्लीतले लोक तर म्हणतात एवढ्या मुलीला पाठवताय असलं तसलं. तर नातेवाईक सुद्धा म्हणत होते आणि जे नातेवाईक आताच घरी येऊन सत्कारासाठी अगोदर येत होते, जे वडिलांना म्हणत होते की जाऊ नका दिवस तसं, पण माझ्या वडिलांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आणि मला मॅचेसला पाठवत गेले. मग मी स्टेट खेळले, नंतर मी नॅशनलला.
मग नॅशनलला माझा गेम चांगला झाल्यानंतर दरवर्षी मी नॅशनलला सिलेक्ट होत होती, दरवर्षी खेळत होती. मग नॅशनल वरनं माझं आंतरनॅशनल साठी म्हणजे ट्रायल दिल्या होत्या. पहिल्यांदा 2019 मध्ये ट्रायल दिल्या, तेव्हा माझ्या मम्मीला कॅन्सर झाल्यामुळे मी जाऊ नाही शकली. तर मग मी माझी जिद्द नाही ठेवली, माझं सिलेक्शन झालं होतं, पण मी म्हणलं मी इंडिया परत खेळेल पण आई परत नाही भेटणार. तर मग मी इंडियासाठी न जाता आईची काळजी घेतली. आई त्या आजारातून बरी झाली आणि मी 2023 ला सिलेक्शन ट्रायल दिल्या. हाँगकाँग इथे त्या मॅचेस झाल्या आमच्या, तिथं माझं सिलेक्शन झालं आणि मी आंतरराष्ट्रीय माझं स्वप्न पूर्ण केलं आणि आज आई माझ्या सोबत पण आहे. अरे वा. आईचा आजार बरा झाला आता. बर 7 वर्ष झाले आता, काही नाही. हो का? अरे वा. म्हणजे एकाच वेळेस तू दोन्ही जिंकलं. एकीकडे भारत मातेचं सुद्धा आपल्याला गौरव करायचा होता आणि दुसरीकडे ज्या मातेनं जन्म दिला त्या मातेला सुद्धा आजारातनं बाहेर काढायचं होतं. हा सगळा प्रवास खरं तर एका बाजूला वडिलांचा मृत्यू झाला, दुसऱ्या बाजूला आईला कॅन्सर होता. अशा वेळेस एक खेळाडू म्हणून ग्राउंड वरती आपण जो कोणता खेळ खेळत असतो, काय सगळं डोक्यात चित्र असतं, काय दबाव असतो सगळ्या गोष्टींचा, किंवा काय फेस करता? कारण खेळाडूचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काय तर त्याचं मेंटली व्यवस्थित तो सेट पाहिजे. ह्या सगळ्या प्रसंगाला तू कसं फेस करत होते? मी तर खूप फेस केलं, कारण की मी रानात पण कामं केलेत. जेव्हा आईला कॅन्सर होता, वडील तर ट्रॅक्टर चालवत होते आणि भावाचं लग्न झालं होतं, भाऊ बाहेर गावी राहत होता, बहिणींचं लग्न झालं, घरी आम्ही 3घच जण होतो, आई वडील आणि मी. आणि पप्पांच्या याच्यामध्ये घर भागत नव्हता, आईचा खर्च वगैरे, आणि त्यावेळेस कोणी साथ देत नाही, असला आजार असल्यामुळे कोणी साथ दिलं नाही. तर मग आम्ही पप्पाने आणि मी स्वतः काम करून आईचा सगळा इलाज केला आणि आज आई आमची सुखरूप आहे. तेच म्हणजे मला आशीर्वाद त्यांचा आहे सगळ्या आई वडिलांचा, की मी त्यांचं एवढं हे केलं, त्यांनी मला खूप मोठा आशीर्वाद दिलाय आणि आज मी काही जिंकते तर त्यांच्या आशीर्वादामुळे जिंकते. निश्चित आई वडिलांचा आशीर्वाद असतोच, पण आपण ज्या समाजातून येतो, ज्या कुटुंबातून येतो आणि आपण अशा गावांमधून येतो, ज्या खेड्यांमधून, की जिथं आजही मुलींना खेळांसाठी सोडायचो, घरातनं बाहेर पडायचं, किंवा अगदी मुलगी मोठी जरी झाला तरी आपल्याला माहितीये पोरगी 10वी पर्यंत गेली तर मुलीचं शिक्षण थांबवून तिच्या लग्नाचा विचार करणारे आजही काही भागांमध्ये ती मानसिकता आहे. अशाच आपण थोडासा अजून मुख्य प्रवाहात न आलेल्या समाजातून ज्यावेळेस येतो त्यावेळेस कसं ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, की आई वडिलांना समाजाला काय उत्तर द्यावी लागतात? त्यांना सांगतच असतो समाज, अरे एवढा झालायस काय, पोरगी कुठं पाठवायला लागलाय वगैरे. तर असे काही प्रसंग घडले का? असं तर भरपूर घडले माझ्यासोबत. जेव्हा म्हणजे माझे बहिणी आहेत, त्यांचं शिक्षण 5वी 6वी जाते, ते रानात काम करत होते, वडील एकटे ट्रॅक्टर चालक होते, मग घर सांभाळणं आम्हाला, मग ते शेतमजुरी करून घरात म्हणजे मदत होत होते आई वडिलांना. पण माझ्या जीवनात असलं होतं की मी दीदींना बघून म्हटलं मला पण नाही शिकायचं, सगळेजण रानात जात होतं तर मी काय कर. तर माझ्या पप्पाने एका दिवशी मला म्हणजे आयुष्यात कधी त्यांनी हात लावला, पण त्या दिवशी त्यांनी मारल्यानंतर शाळेत घेऊन घेतले आणि शाळेत झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी पण मला मारलं. त्या दिवसापासून मी 10वी पर्यंत एकही दिवस गैरहजर नव्हती आणि आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार मला 10वीला भेटलेला, कारण की मी एक दिवशी गैरहजर नव्हते. मग मला शाळेची ओढ लागली, मग मी शाळेबरोबर गेमची पण ओढ होती. मला गेम म्हणजे माझ्या बालपणापासून होती, गल्लीत खेळणं ते सगळं मला. पण पप्पांना समाजातले लोक खूप बोलत होते, एकटी मुलगी, पण माझ्या पप्पांनी कधी लोकांचं ऐकलं नाही. काय वडिलांचं शिक्षण झालं? 4थीत झालेलं वडिलांचं शिक्षण, पण त्यांनी कोणाला शिकवलं नाही. एवढं मला माझ्या लहानपणापासून आईचं एवढं नाही मला, पण वडिलांचं जास्त प्रेम होतं मला. वडील मी जे सांगते वडील माझ्यासाठी करत होते, त्याच्यामुळे मी वडिलांचा कधी शब्दही टाळला नाही आणि त्यांनीही माझा कधी टाळला नाही. मी म्हणायचं पप्पा इथं जायचं, आम्ही तर म्हणजे घरी आप्पाच म्हणतो त्यांना, तर म्हणायचो आप्पा इथं जायचं, जा. मम्मी विरोध करायची, भाऊ विरोध करायचा, पण वडिलांनी मला कधीच विरोध केला नाही. बऱ्याच वेळा असं होतं की गाव खेड्यांमध्ये खूप टॅलेंट दडलेलं असतं. तुला पण माहित आहे की ज्यावेळेस आपण म्हणजे तुला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की आपण आंतरराष्ट्रीय बेसबॉल मध्ये आपण सहभागी होऊ, भारताच्या टीम मध्ये आपलं सिलेक्शन होईल, महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आपल्याला मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी विचार केलेला नसतो, परंतु ज्या वेळेस आपल्याला एका टप्प्यावरती यश मिळत जातं. मला एक विचारायचंय ह्या निमित्तानं, आजही गावखेड्यात खूप सारं टॅलेंट आहे. राजकीय लोकांचा सहभाग असेल तर गावखेड्यातल्या जे मुलं टॅलेंट आहे ज्यांच्याकडे, त्यांना वाव मिळू शकतो का? म्हणजे तुझ्या आयुष्यात असं काय घडलं का?
माझ्या वेळेत म्हणजे जेव्हा म्हणजे आता तर चाललंय की ज्याचे आई वडील चांगले पैसेवाले, जे मुलं कुठे जिंकले की त्यांचं न्यूजपेपर मध्ये फोटो येतो, हा न्यूजवाले घरी येतात. हा हे अगोदर व्हायचं, माझ्यासोबत पण झालंय. हा पण जेव्हा मी नॅशनल खेळलो तेव्हा गावात काही नाही. हा म्हणजे ना आता जेव्हा मला इंटरनॅशनल खेळली तेव्हा पण म्हणजे खूप लोक घरी आले. जे लोक माझ्या वडिलांना बोलत होते ना की पाठवू नका, तेच अगोदर वडिलांना वडिलांचा सत्कार करण्यासाठी येत होते. मग ते मला खूप म्हणजे बोलून नाही दाखवायचं, माणसाने करून दाखवायचं. तर मग मी ठरवलं की जे माझ्या वडिलांना बोलताना मी त्यांना करून दाखवणार ना. हा जो मला महाराष्ट्राचा पुरस्कार भेटलाय, हा चाळीसगाव तालुक्यातून पहिला पुरस्कार आहे. म्हणजे इतिहासामध्ये सांगायचं होतं तर हा चाळीसगावसाठी पहिला. तर अशासाठी मी जेव्हा आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी गेली होती, माझी घरची परिस्थिती ना आणि 1-1.5 लाख रुपये खर्च लागणार होता बरोबर. इंडियासाठी. तर मग माझे जे गुरु आहेत त्यांनी सांगितलं आमदारांना असं असं ट्रॅक्टर चालकाची कोण मुलगी आमदार तुमचे? मंगेश चव्हाण म्हणून आहेत, हा दादासाहेब मंगेश चव्हाण. त्यांनी न शब्द लावताच सांगितलं, हिला मी आणि गिरीश माझे साहेब आहेत ते, हा त्यांनी आम्ही दोघांनी यांना दत्तक घेतलं असं त्यांनी स्वीकारलं. आणि त्यांनी माझं घरापासून तर जाणं तिकीट सगळं एसीचं त्यांनी बुक केलं. बर जोही खर्च आला, मी 1 रुपयाही घरून नाही भरला, सगळं त्यांनी मला हे केलं, बर स्पॉन्सरशिप. बर. म्हणजे थोडक्यात काय की दातृत्व जर लोकांकडे असेल तर गावखेड्यातली मुलं उभा राहू शकतात. राहू शकतात. म्हणजे कसं होतं बऱ्याच वेळा असं टॅलेंट, आता तू बेसबॉल खेळतेस, तुला तर माहितीये की तुझी दुसरी सहकारी जिचं रेश्मा, जे आता तुमच्या इंडियाचं कॅप्टनशिप तिच्याकडे आहे, तिसऱ्यांदा आहे. तर ती पण गरीब कुटुंबातून सगळ्या गोष्टी. आई वडील, आता वडील तर ट्रॅक्टर चालवतात, घरी आर्थिक म्हणजे ट्रॅक्टर चालवतात याच्यावरून लक्षात येतं, पण वडिलांकडे काय शेती वगैरे होती का? नाही नाही, काय नाही. जे आमचं मूळ गाव होतं सायगाव, ते तिथं आमची शेती वगैरे होती. पण तिथं काका आणि त्यांचं ते होते, तर पप्पांना काहीच भेटलं नाही. त्याच्यामुळे पप्पा हातावर इकडे आले, ट्रॅक्टर चालवत होते म्हणून. बर मग इथंच हे केलं पप्पांनी, घर वगैरे इथंच बांधलं. लोकांची शेती करत होतो आम्ही, शेतमजुरी करून सगळं पप्पांनी एवढं बहिणीचं पण लग्न वगैरे, भाऊचं लग्न केलं आणि माझं पण. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांचं चांगलं करूनच मग त्यांनी हे केलं. मला एक सांगायचं आहे, आई वडिलांचं कष्ट तर असतंच आपल्या याच्यामध्ये, प्रत्येक गोष्टीत आई वडिलांना कधीही वाटतं की आपली मुलं यशस्वी व्हावीत. पण ज्यावेळेस हा यशाचा अशा पद्धतीनं, अशा पुरस्काराच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या आपल्या पदरात ज्यावेळेस पडतं, त्यावेळेस आपल्याला निश्चित आपल्याला आनंद होतो. काय भावना होत्या? शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला, तू सांगितलंस की 40 गावातला पहिला पुरस्कार आहे, त्यावेळेस काय चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं? तेव्हा तर मला तर खूप आनंद झाला. मलाच नाही तर अख्ख्या जिल्ह्याला, म्हणजे 2 जिल्ह्यांना आनंद झाला. इकडे पुण्यात पण आणि तिकडे जळगाव मध्ये पण. आणि सांगायचं खरं तर माझ्या जे सासर आहे, माझे हा आता माझे पती आहेत अक्षय नरोटे, सासूबाई आहेत विजया नरोटे, माझे दीर स्वप्ने नरोटे. यांना म्हणजे माझ्यापेक्षा यांना जास्त आनंद झाला की आपल्या घरात आलेली सून एवढं म्हणजे नाव हे करते. तर माझ्यापेक्षा माझ्या सासूना आणि पतींना त्यांना खूप आनंद झाला की मला हा एवढा अक्षरशः म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार आहे तो मला जाहीर झाला त्या दिवशी. मुख्यमंत्र्यांना भेटायला लोकांना कित्येक दिवस, कित्येक महिने जात असतात. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यावेळेस पुरस्कार स्वीकारला, त्यावेळेसची पहिली भावना काय होती की बाबा आता हा पुरस्कार मिळालाय? घरातले लोक बरोबर होते, हो. काय भावना होती त्यावेळेसची? तेव्हा तर नाव पुकारल्यानंतर तर असं खूप म्हणजे आनंद झाला की आज मला जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते मला आज पुरस्कार भेटणार. हा आणि सध्या म्हणजे अशी चर्चा चालू होती जेव्हा पुरस्कार भेटत होता. तर मग ते आनंद म्हणजे एवढा भारी होता की सांगण्या एवढं नव्हता की आज जे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी एवढा टाइम वेळ घालत असताना आपल्या त्यांच्या जवळ म्हणजे त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार भेटतात, तर ही आनंदाची मोठी गोष्ट होती. तो मुद्दा आहेच. ह्या सगळ्या प्रवासांमध्ये घरच्यांचा सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा महत्वाचा असतो. आहे. मला मूळ मुद्द्यावरती यायचंय की तुझा 40 गाव ते बारामतीचा प्रवास तो काय होता, आपण तो पण सांगूयात म्हणजे प्रेक्षकांना, की बारामतीकडे येण्याचा तुझा प्रवास थोडक्यात अक्षयचा आणि तुझं जे नातं. शेवटी एक गोष्ट आहे, आई वडील तर मुलीच्या मागे उभा राहतातच, परंतु आपण बघतोय की समाजात आता किती दुर्दैवी घटना घडतात. गेली 2-3 दिवस आपण वैष्णवी हगवण्याचं प्रकरण बघतोय. एकीकडं समाजाची मानसिकता अशी पण आहे की घरातल्या सुनेला कुठेही बाहेर पडू द्यायचं नाही, आणि दुसऱ्या बाजूला बाहेर पडून द्यायचं सोडावं पण खेळामध्ये पाठवायचंय.
4-4, 8-8 दिवस तुम्ही खेळासाठी बाहेर जाता, मॅचेससाठी बाहेर जाता. सासरच्या लोकांचं किती योगदान असतं ह्या सगळ्या गोष्टी आणि कसं असायला पाहिजे? माझं म्हणजे सगळ्यांना सांगणं आहे की जे माझे चाळीसगाववरून इकडे आलते, वडील पप्पा मम्मी आले बघायला आलते सगळे, तर सगळ्यांचा विरोध होता, फक्त वडिलांचा विरोध नव्हता. तर वडील म्हणले की चांगले, मुलगा चांगला असेल तर सगळं काही चांगलं झालं, काही सोनं नाणं घरदार काहीच नाही, ज्या घरात सुख असेल ते घर मोठं असं समजायचं. तर माझ्या वडिलांना आवडल्यामुळे कोणी विरोध केला नाही, तर इथं मला झालं. त्याच्यानंतर मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा लग्नानंतर खेळली. 2 महिने बाहेर होती तरी मला घरच्यांनी म्हणजे जाऊ नको असं काही नाही, पतींनी सपोर्ट केला मला, सासूंनी सपोर्ट केला, कारण की त्यांना खूप आनंद झाला की माझं इंटरनॅशनल साठी सिलेक्शन झालं म्हणून. त्याच्यानंतर 2 महिने मी बाहेर असताना त्यांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांनी सहकार्य केलं म्हणून मी आज मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार हा मला भेटलेला आहे. कारण की खरं तर म्हणजे आई वडिलांचं तर आहेच, पण आई वडील लग्न करून दिलं नंतर यांनी मला घरातून जाऊ दिलं नसतं तर मला हा पुरस्कार हा भेटला नसता. तर मग मी म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जे सासू सासऱ्यांचं जे घरच्यांचं जे योगदान असतं, जे खूप महत्वाचं असतं आणि ते सगळ्यांना मिळत नसतं. मग मी स्वतःला नशीबवान समजते की मला घरचे पती सासू ते मला चांगले भेटले आणि माझं नशीब चांगलंय की मी ह्या घरात आली म्हणून. मी आता हेच खरं तर ह्या निमित्तानं चालू असलेल्या वैष्णवी हगवणे हे जे आत्महत्येचं जसं प्रकरण चालू आहे, खरं तर ह्या इंटरव्ह्यू मध्ये ह्या विषयाचं काही आणणं पण योग्य नाही, कदाचित प्रेक्षकांना आवडेल ना आवडेल, पण मी जाणीवपूर्वक सांगतो. बघा, एकीकडे 100 कोटीची प्रॉपर्टी आहे, आलिशान बंगले, आलिशान गाड्या आणि तिथलं वैचारिक दारिद्र्य, आणि इथं आता आम्हाला बसायला पण कंजेस्टेड जागेत बसलोय, ट्रॉफ्या ठेवायला जागा नाही, पण इथली वैचारिक उंची, हा फरक आहे. तर विचारांची उंची तुम्हाला नेहमी यशस्वी मार्गावरतीच नेते आणि तीच विचाराची उंची रेखाच्या कुटुंबियांनी, माहेरच्या पण आणि सासरच्या पण, दोघांनीही जपलेली आहे आणि त्याच्यामुळं आतापर्यंत त्याच्यामुळंच ह्या यशापर्यंतचा टप्पा रेखाला पार करता आला. सांगायचं काय, तिने सांगितलं की वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, आईला एका आजाराने ग्रासलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये एका घरामध्ये एक स्पोर्टमन सांभाळायचा फार मोठी गोष्ट असते, जिकरीची असते. त्याचा असणारा खर्च, त्याच्या असणाऱ्या उठाठेवी, कारण आपल्याला माहिती आहे की आपण आपलं काम सोडून जर मुलाला शाळेत सोडायचं असेल तरी आपण म्हणतो की अरे मला वेळ नाही, त्याला काहीतरी ऍडजस्ट करून सोडा. सांगायचं तात्पर्य काय की कुठलाही प्रवास हा सोपा नसतो. अशा आपण अनेक यशस्वी प्रवास बघितलेत की जसं की आपण रेश्मा पुणेकरचा प्रवास पाहिला, नंतर आपण गेल्या काही दिवसांपूर्वी असंच एक मेंढपाळाचा तरुण की ज्यानं UPSC मध्ये 551 रँक मिळवला, IPS बिरदेव ढोणे, त्यांचा देखील आपण प्रवास पाहिला. आणि त्याच्यानंतर आज पुन्हा रेखा धनगर. सर्वसामान्य कुटुंबामध्ये टॅलेंट असतं, हा सगळ्या मुलाखतीच्या मागचा अट्टहास. आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे, योग्य सहकार्य मिळालं पाहिजे, सरकारनं त्याची योग्य दखल घेतली पाहिजे आणि अशा विद्यार्थ्यांना आणि अशा गुणवंत तरुणांना जर सपोर्ट मिळाला तर ते स्वतःच नाही तर त्या राज्याचं नाव करत असतात, त्या देशाचं नाव करत असतात. अशीच ही रेखा, तिचा हा छोटासा जो प्रवास आहे आतापर्यंतचा तिच्या खेळाचा, बेसबॉलचा, तो आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रेखाबद्दल आणि तिच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं, जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.